नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं दादूची आई या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यांना शुभ सकाळ. तर मी आज सकाळच्या जेवणामध्ये कांद्याची पात बनवणार आहे. कांद्याची पात अशी धुवून घेतलेली गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यात थोडीशी मटकी पण टाकणार आहे. ही मटकी भिजत टाकलेली ती 15-20 मिनटं. तर तेलामध्ये लसूण टाकून घेतलं आहे. नंतर थोडंसं जिरं, मसाला टाकून घेतलेला आहे. हळद टाकून घेतलेली. आणि मटकीची डाळ आहे ती टाकून घेते. सकाळचं थोडंसं रुटीन धावपळीत असतं, त्याच्यामुळे मी थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवते. 9 वाजेपर्यंत कामं पूर्ण करण्याचं टार्गेट असतं. सकाळी जर उठायला थोडा उशीर झाला तरी टार्गेट कंप्लीट होत नाही. चहा वगैरे झालेला आहे सगळ्यांचा. माझ्या चॅनलवर कालचा मी चिमण्यांची जिद्द हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा. अशी कांद्याची पात झालेली आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे त्याच्यात. तसं आहे ना, प्रत्येक जिल्हा बदलला, राज्य बदललं की अन्नपदार्थ खाण्यापिण्याचे बदलतात, खाद्यसंस्कृती बदलते. तसं माझ्या व्हिडिओतून तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातील भाज्या वगैरे कशा बनवतात ते. कोकणात जास्त करून भाज्यांमध्ये आपल्याकडे जसं शेंगदाण्याचं कूट टाकून भाज्या करतात इकडे आमच्याकडे, तसं कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा जास्त वापर केलेला असतो सगळ्या भाज्यांमध्ये. त्यांच्याकडे नारळाची झाडं भरपूर असतात, खोबरं भरपूर असतं मोठ्या प्रमाणात. अशी कांद्याची पात. तेला अजून थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे बघा, सकाळी ही खिचडी बनवून घेतलेली आहे मी एवढी सगळी. आज माझा सोमवार आहे, उपवास आहे. आज 6 ऑक्टोबर 2025 दिनांक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल, तर व्हिडिओ नक्कीच पाहत राहा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. अशी खिचडी झालेली आणि आता ही कांद्याची पात शिजते. तर 2 छोट्या भाकरी टाकून घेणार आहे मी. आजी बाबांपुरते. माझा उपवास आहे, तर माझा चहा पण प्यायचा बाकी राहिलेला आहे. या सगळ्यांनी चहा प्यायला. कोण हाय कर आजी, हाय कर ताई, टाटा. बघा, माझ्या आई समोर असा कॅमेरा नेला की आई पहिले डोक्यावर पदर घेते. तसं नाही, पूर्वीच्या बाया डोक्यावर पदर घेतावं असं. अजून पण ती पदर घेण्याची संस्कृती जपून ठेवलेली आहे तुम्ही असं.
ठीक आहे. आता म्हणजे अजून कपडे बाकी आहेत. जर 9पर्यंत कपडे धुतले गेले तर ठीक, नाही तर मग 9 नंतर. सकाळी लवकर उठणं ही खूप चांगली सवय आहे आरोग्यासाठी. पूर्वीचे लोक खरंच खूप लवकर उठायचे. माझे वडील तर आहेत. मला आठवतं की आम्ही झोपलेलोच असायचो लहानपणी, अंधारात 4 वाजेपासून उठायचे. लहानपणी नाही तर जवळजवळ 2016पर्यंत, जोपर्यंत त्यांची तब्येत चांगली होती तोपर्यंत ते पहाटे 4लाच उठायचं. आम्हाला कधीही आठवलं नाही की आम्ही उठल्यानंतर ते आम्हाला झोपलेले दिसले. पण तो आत्ता धावपळीच्या युगामध्ये लोकांच्या कामाच्या वेळा पण बदललेल्या आहेत. बहुतेक शहरांमध्ये रात्रीचे 11, 12, 1 वाजेपर्यंत लोक कामं करतात. त्यामुळे त्यांना लवकर उठणं शक्य होत नाही. पण जेवढं होता होईल तेवढं सकाळी लवकर उठण्याची सवय पाहिजे सगळ्यांना. तर चला आता मी 2 भाकरी टाकून घेते. पुन्हा भेटेन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा. मोबाईल खाली पडून हातावर ठेवत होती मी, तर सेट करत होती मी. तर बाय सगळ्यांना.